नमस्कार. तर बघूयात आपण RMD स्कूलच्या मोबाईल ॲपमध्ये कसं लॉग इन करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा प्ले स्टोअरवरून आपल्याला ॲप डाउनलोड करायचं आहे. जर आपण आधी डाउनलोड केलं नसेल तर ते ॲप डाउनलोड झाल्यानंतर ओपन करायचं आहे. हे आपलं स्कूल ॲप आहे. हे ॲप ओपन केल्यावर आपल्याला स्कूलचं नाव दिसेल, लोगो दिसेल आणि 2 ऑप्शन दिसतील, साइन इन विथ गुगल आणि युजर आय डी आणि पासवर्ड. तुमचा आय डी जो रजिस्टर्ड आय डी आहे तो गुगलचा असेल किंवा G Suiteचा असेल तर तुम्ही साइन इन विथ गुगलवर क्लिक करून लॉग इन करू शकता. साइन इन विथ गुगलवर क्लिक करायचं आणि तुमचा रजिस्टर आय डी जो तुम्ही शाळेला दिला आहे ऑलरेडी तो आय डी इथून सिलेक्ट करायचा. जर तो आय डी या लिस्टमध्ये नसेल, तुमच्या फोनमध्ये कॉन्फिगर नसेल, तो पहिला कॉन्फिगर करावा लागेल. जर तो नसेल तर ॲड अनादर अकाउंट करून जी प्रोसेस असेल ती करून तो अकाउंट तो आय डी आधी आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे आणि मग लॉग इन करायचं आहे. तर आता मी जो माझा रजिस्टर्ड आय डी आहे तो क्लिक करते त्याच्यावर आणि लॉग इन करते. तर आता साइन इन गुगल ह्या ऑप्शनने आपलं लॉग इन होतं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन करू शकता. पण जर तुमचा आय डी गुगलचा नसेल तर तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड हा ऑप्शन निवडावा लागेल आणि त्यासाठी तुमचा ईमेल आय डी इथे ॲड करायचा आहे. फॉरगॉट युअर पासवर्ड करायचा आहे. तुमचा जो आय डी इथे तुम्ही ॲड केला असेल त्या आय डीवरती एक रिसेट पासवर्डची लिंक जाईल. त्याच्यावरती जाऊन तो पासवर्ड रिसेट करायचा आणि इथे येऊन तो पासवर्ड ॲड करून लॉग इन करायचा. पण तुमचा आय डी G Suite किंवा गुगलचा असेल तर आम्ही हेच रेकमेंड करतो की तुम्ही साइन विथ गुगल हाच ऑप्शन निवडा. तर अशा पद्धतीने आपण लॉग इन करू शकतो.